आमचा चित्रपती समाज जो गोंधळ घातला जातो, जो आपल्या हातवारीद्वारे एका वेगळ्या भाषेमध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्यातला तो हेर खातं होतं. त्यामुळे जरांगे तुम्ही थोडा अभ्यास करा कुठल्या तरी गोष्टीचा आणि महाराष्ट्राच्या 12 करोड जनतेमध्ये विष पेरण्याचं काम तुम्ही करू नका. आम्हाला जातीय तेढ निर्माण करायची नाही, मराठा ओबीसी मध्ये जातीय तेढ निर्माण करायची नाही, पण ओबीसी आंदोलन आम्हाला मजबूर करते ते करा. ओबीसीचं आंदोलन आत्ता सुरू झाले, 9 दिवस झालं. आम्ही मोर्चे एल्गार मेळावे घेतले होते, पण आम्ही कुणाची नासधूस केली नाही, आम्ही कुणाला चॅलेंज केलं नाही. तुम्ही काय म्हणालात, ओबीसीचा उमेदवार उभा राहिला तर याच्या पुढच्या 5 पिढ्या निवडणुका लढणार नाहीत, असं मतदान करा. कोण करते जातीयवाद? मंडल आयोग चॅलेंज होऊ शकतो असा पुनरुच्चार त्यांनी केला. मंडल आयोग चॅलेंज करायला, अरे महाराष्ट्राची बात सोडून दे, तुला नॉर्थ आहे साऊथ आहे, नॉर्थ साऊथ मधल्या लोकांना अजून महाराष्ट्रात काय सुरू आहे माहिती नाही. मंडल आयोग चॅलेंज होणं एवढं सोपं वाटतं का? देशाचा पंतप्रधान राहील का जाग्यावर? जरांगे दलित आणि मुस्लिम समाजाला एकत्रित घेऊन मोठ बांधण्याची भाषा करत आहेत. दलित आणि मुस्लिमांना बरोबर घेऊन जरांगे साहेब आत्ताच झालेल्या लोकसभेमध्ये तुम्हाला मुसलमानाची मतं चालली, पण तुम्हाला जलील चालले नाहीत. तुम्हाला दलितांची मतं चालली, पण तुम्हाला आनंदराज आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर चालले नाहीत. कुठली दलिताची आणि मुसलमानाची भाषा तुम्ही बोलताय? आणि या दोन्ही बांधवांना सुद्धा, या समाज बांधवांना माझी विनंती आहे, आपण दलित, मुस्लिम, SC, ST, OBC, SBC, VJNT आपण सगळेजण एकत्रित येऊया, बसूया. आपला कोण परका कोण या गोष्टींचा आपण निश्चित विचार करूया. ते म्हटलं की आता मराठा समाज डबल ताकदीने उभा राहील आणि आमच्या मंचावर सगळ्या मराठा नेत्यांना आम्हाला यावं असं मी आवाहन करतो. मराठे सगळे एकच आहेत. पाहुण्या रावळ्यांनाच तिकीट दिली जातात, पाहुण्या रावळ्यांनाच कारखाने दिले जातात, पाहुण्या रावळ्यांना शिक्षण संस्था दिल्या जातात. कधी नव्हते एक. मराठे कायम एकच आहेत. मराठ्यांनी कुठली चळवळ लढली या महाराष्ट्रामध्ये? शेतकऱ्यांची चळवळ जोशींनी लढली, शेतकऱ्यांची चळवळ राजू शेट्टींनी लढली, कामगारांची चळवळ अहिल्या रांगणेकर, मधु दंडवतेंनी लढली, दिबा पाटलांनी लढली. तुम्ही कधी इथल्या कॉमन मॅन, तुम्ही कायम सत्तेत राहिला, सत्तेच्या बाहेर तुम्ही कधीच राहिला नाही. तुम्ही निवडणुका जिंकण्याचं तंत्रज्ञान आत्मसात केलं, पण आमच्या 18 पगड जातीची ओबीसीची भावना, वेदना मात्र इथल्या ह्या सत्ताधाऱ्यांना कधीही समजली नाही. जरा शेवटचं तुम्हाला सांगतो, शेवटचा प्रश्न यासाठी की त्यावर तुम्ही बोलावं. तुम्ही दोघं आरोप प्रत्यारोप करता एकमेकांवर की काळाची गरज आहे किंवा तुम्हाला बोलावं लागेल, पण तुमच्या बोलण्यामुळं दोन्ही समाजामध्ये ग्रामीण भागापर्यंत तेढ निर्माण होणे याचं सुद्धा आवाहन करण्यात. आम्ही आमची भूमिका मानतोय. आम्ही तेढ निर्माण करत नाही, तर आम्ही ओबीसीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करतोय. आणि जर आमच्या ओबीसीच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला आणि एकी झाली, हा आता मी मराठवाड्याच्या भूमीत आहे. काही लोक म्हणतात की जालना, परभणी, बीडमध्ये ओबीसी जास्त आहे, पण मी जबाबदारीने सांगतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये याच्यात बरोबरीनं ओबीसी आहे. पश्चिम महाराष्ट्रातला जर ओबीसी VJNT जर एक झाला आणि जागा झाला तर जरांगे राजकारण नावाची गोष्ट तुम्ही विसरून जा. शांततेचं आव्हान सुद्धा तुम्ही निश्चित. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, विचाराची लढाई लढली जाऊ शकते. कधी काळी काट्या कुऱ्हाडी तलवारी वेपन्सद्वारे लढाई लढली जायची, आता लढाई विचारानं लढावी लागेल. हे कायद्यात